आषाढी एकादशी म्हटलं की आपल्याला माहीत असते ती म्हणजे आळंदी ते पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि ही एकादशी संपूर्ण एकादशी व्यतिरिक्त अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यावेळी ही एकादशी बुधवारी 17 जुलैला येते. तसेच या एकादशीला देवक्षायणी एकादशी असे का म्हटले जाते आणि त्याचे इतर एकादशींपेक्षा काय महत्त्व आहे हे जाणून घेऊयात पौराणिक विद्या अभ्यासक सूरज सदानंद मशेळकर यांच्याकडून. आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशी या व्रताविषयीची माहिती. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असं देखील म्हटलं जातं. आता देवशयनी एकादशीच का, तर या एकादशीला भगवान विष्णू हे शयनावस्थेत जातात, म्हणजे निद्रावस्थेत जातात. आणि या आषाढी एकादशीला ते निद्रावस्थेत जातात ते थेट चातुर्मास संपल्यावरती, म्हणजे 4 महिन्यांचा हा जो कालावधी असतो, कार्तिक एकादशी पर्यंत भगवान विष्णू हे निद्रावस्थेत असतात. म्हणून या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं देखील म्हटलं जातं. आता या एकादशीचा जो इतिहास आहे, या एकादशीला एक विशिष्ट महत्व आहे, अनन्यसाधारण अशी ही एकादशी. वर्षातील 24 एकादशी येतात, त्या 24ही एकादशींमध्ये सर्वात महत्वाची आणि फलदायी, पुण्यदायी, पुत्रदायी अशी ही एकादशी आहे. या एकादशीचं विशिष्ट महत्व हे देखील इतिहासामध्ये सांगितलेलं आहे. कुंभ हा जो दैत्य होता, या दैत्याचा पुत्र मृदुमन्य, या मृदुमन्य दैत्याने भगवान शिवांची उपासना केली. त्याने भगवान शिवांना, शंकरांना प्रसन्न करून घेतलं आणि ते प्रसन्न झाल्यावरती त्यांच्याकडे वर मागितला की त्याला कोणीही पराभूत करू शकणार नाही. आणि ह्या वरामुळे त्याने सर्व जगतावरती राज्य केलं. सर्व देवांना त्याने पराभूत करून घेतलं. देव दानव यांच्यातली ही वारंवार होणारी युद्ध होती, यामध्ये त्याने सर्व देवांवरती विजय मिळवला आणि त्याच्यामुळे सर्व देव, भगवान विष्णू, शिव, ब्रह्मदेव, सर्वच देव एका गुहेमध्ये अज्ञात स्थळी जाऊन राहू लागले. आणि तो दैत्य त्या गुहेच्या बाहेर येऊन थांबून राहिला होता. तेव्हा त्या दिवशी आषाढी एकादशी होती आणि आषाढीला या सर्व देवांनी उपवास केला आणि तो उपवास त्यांच्याकडनं घडला. आणि त्या दिवशी पर्जन्यामध्ये ते सर्व देव न्हाऊन निघाले आणि त्यांच्या श्वासामधून एक देवता उत्पन्न झाली. ती देवता म्हणजे एकादशी. आणि त्या एकादशी देवतेने बाहेर, त्या गुहेच्या बाहेर असलेल्या त्या मृदुमन्य दैत्याचा संहार केला, त्या दैत्याला पराभूत केलं. आणि ती एकादशी देवता म्हणजेच आषाढी एकादशी. या आषाढी एकादशीचं हे असं अनन्यसाधारण विशिष्ट महत्व हे या इतिहासामध्ये देखील सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता हा उपवास या एकादशीला केला जातो, आषाढी एकादशीला उपवास केला जातो. उप म्हणजे देवता आणि वास म्हणजे त्या देवतेचा असणारा वास, म्हणून या एकादशीला उपवास केला जातो. या एकादशीच्या दिवशी सर्व भाविक, भक्तगण, वारकरी आनंदमय होऊन पंढरपूरकडे जात असतात. आता पंढरपूरकडेच का, तर या जगतामध्ये, या युगांमध्ये, या कलियुगामध्ये पंढरपूर आणि काशी ही अशी 2 पवित्र देवस्थानं आहेत की ज्यांना कधीही अंत नाही आणि जी कधीही नाश पावणार नाहीयेत असं आहे. कारण या ठिकाणी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचा वास आहे. त्यामुळे ही 2 महत्वाची देवस्थानं आहेत, ही कधीही न नष्ट पावणारी आहेत. बोलावं विठ्ठल, पहावं विठ्ठल, करावा विठ्ठल, देवभाव असा जय जयकार करत भगवान विष्णूचं, भगवान विठ्ठलांचं नामस्मरण करत सर्व भाविक वारकरी पंढरपूरकडे जात असतात. अशी ही अनन्यसाधारण, विशिष्ट आणि वेगळ्या महत्वाची असणारी अशी आषाढी एकादशी आहे, जिला पुत्रदायी, फलदायी एकादशी देखील म्हटलं जातं. या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते, भगवान विठ्ठलांची पूजा केली जाते, त्यांचं नामस्मरण, त्यांचा उपवास केला जातो. जो भाविक उपवास करणार आहे त्यांनी लवणाचा, मिठाचा त्याग करणं गरजेचं असतं, फलाहार करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर काही लोक चातुर्मास, कारण या दिवसापासून, आषाढी एकादशीच्या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो, त्यामुळे चातुर्मास देखील पाळतात. आता हा चातुर्मास 4 महिन्यांचा असतो. एक वेळ उपवास ठेवून काही भक्तगण या दिवशी उपवास करतात आणि थेट हा चातुर्मास कार्तिकी एकादशीला समाप्त होतो. असं या आषाढी एकादशीचं महत्व एकंदरीत सर्वच 24 एकादशींमध्ये विशिष्ट सांगितलेलं आहे. फलदायी अशी ही एकादशी आहे, त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी भगवान विष्णूंची पूजा करावी, सहस्त्रनाम, त्याचबरोबर विष्णू आवर्तन, विष्णूंची पूजा, घरामध्ये विष्णुपाठ, या सर्व गोष्टी ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या घरी कराव्या. आणि अशा प्रकारे आपण एकादशीचं हे
व्रत आपल्या घरी करू शकता. धन्यवाद. न्यूज 18 लोकल, प्रियांका जगताप, मुंबई.